राष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। दिवस आहे विजय दिवस। विजय कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने एक परिपत्रक पाठवलं 4 दिवसापूर्वी आणि ही PDF सहकार्याने एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही इथे करू शकलो। विचारपीठावर सर्व गटनिदेशक, उपस्थित निदेशक बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, थोर पुरुषांचा देश आहे, पण त्याच्याही पेक्षा म्हणजे हा देश जो आहे क्रांतिवीरांचा देश आहे। ज्या क्रांतिवीरांनी, शूर योद्ध्याने, वीरांगणांनी आपली भूमी, भारतभूमी जागवण्यासाठी, टिकवण्यासाठी, संवर्धनासाठी, संरक्षणासाठी आत्मबलिदान केले, संघटितरित्या प्रयत्न केला। ललित नृत्य मुक्तपेंड आहे, काश्मीरचे राजे आहेत, बप्पा रावल आहे मेवाडचे राजे, राजा सुहेलदेव श्रावस्तीचे राजे, महाराणा कुंभा आणि संग्रामसिंह मेवाडचे राजे, पृथ्वीराज चौहान, राणी दुर्गावती, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंह, लाचिन बोर फुकन इत्यादी 12 क्रांतिवीरांची यादी आणि त्यांचं थोडक्यामध्ये आत्मचरित्र आपल्या विभागाने पाठवलेलं आहे। मित्रांनो, ह्या सगळे क्रांतिवीर आणि याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या भूमीवरती क्रांतिवीर होऊन गेले, या भूमीचे रत्न होऊन गेले की ज्या नररत्नाने ह्या भूमीचं रक्षण केलं, स्वाभिमान जागवला आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस आले आहे। याचं कारण म्हणजे यांचे प्राण या जमिनीसाठी, या भूमीसाठी त्यांनी अर्पण केले। त्यामुळे मित्रांनो, यांचं स्मरण आपण केलं पाहिजे। आता उल्लेख झाला, कारगिलचं युद्ध 60 दिवस चाललं। अटल बिहारी वाजपेयी साहेब त्यावेळेस प्रधानमंत्री होते। भारत आणि पाकिस्तानचं ते युद्ध चाललं, 60 दिवस चाललं आणि किती दिवस चालणार हे समजत नव्हतं। परंतु आपल्या देशाच्या ज्या सैनिकांनी जी प्राणाची बाजी लावली आणि पाकिस्तानच्या लोकांना, त्या सैनिकांना हाकलून लावलं, तो दिवस म्हणजे 26 जुलै आहे। आणि म्हणून हा दिवसाचं स्मरण आम्हा सर्वांना झालं पाहिजे। हा दृष्टिकोन आणि आपल्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे। आपला देश हा प्राचीन देश आहे। जगामध्ये या देशाचं नाव सर्वदूर घेतलं जातं। इतिहास मोठा आहे, इथे थोर पुरुष मोठे आहेत, धर्मगुरू जे जगामध्ये जे प्रामुख्याने सांगितले, ते 4 धर्म जे आहेत प्रामुख्याने सांगितले जाते, ते 4 धर्म आपल्या देशातले आहेत। हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म आणि शीख धर्म, या 4 धर्माचे संस्थापक आपल्या भारताचे आहेत। इतर बाकी 2-3 धर्म जे आहेत, परंतु 4 धर्म संस्थापक आपल्या देशातले आहेत। ज्या पद्धतीची भूमी आहे आणि म्हणून या धर्मवीरांनी आणि क्रांतिवीरांनी आपला देश, आपल्या देशाची जनता, आपली संस्कृती, इथलं एकंदरीत वातावरण, याची जी लोकरीती ही जपण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला। आणि म्हणून आजचा हा दिवस खरं म्हणजे कारगिल युद्ध जेव्हा झालं त्यानंतर कोणत्याही गावात जेव्हा आपण जातो तेव्हा आपण कारगिल चौक असं नाव ऐकतो। कारगिल चौक हे गाव, कारगिल चौक आजही आपल्याला ते पाहायला मिळतात। याचं कारण जे शौर्य गाजवलं आपल्या सैनिकांनी, त्याची ती आठवण म्हणून मित्रांनो, एक प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यातला थोर असा महान योद्धा, त्यांची आठवण या ठिकाणी करून द्यावीशी मला वाटते आणि म्हणून करत आहोत। ते आहेत, त्यांचं नाव आहे गोंडराजे वीर बाबुराव शेडमाके। हे गोंडराजे वीर बाबुराव शेडमाके, त्यांच्या वडिलाचं नाव फुलेश्वर होतं आणि बाबुराव शेडमाके यांचा जन्म झाला 12 मार्च 1833 मध्ये। गाव होतं किष्टापूर, तालुका हेरी, तेव्हाचा चांदा जिल्हा। शिक्षण घेतलं आणि इंग्रजी शिक्षण त्यांनी रायपूरला घेतलं मिशनरी स्कूलमध्ये। आणि त्यांना लक्षात आलं इंग्रजांचं राज्य आपल्यावरती आहे आणि इंग्रज आपल्यावरती जुलूम करत आहेत, आपल्या भागातल्या लोकांच्या वतनदाऱ्या आपल्या हातात घेत आहेत आणि इथले जे मूळ निवासी आदिवासी लोक आहेत यांना दूर करण्याचं, त्यांना दाबण्याचं, त्यांना परांगदा करण्याचं काम इंग्रज करत आहे। आणि म्हणून त्यांनी तो आवाज उठवला। त्यांनी 1858 मध्ये शेवटच्या 6 महिन्यामध्ये जी काही ज्वलंत अशी कामगिरी केली
आपल्या जिल्ह्यामध्ये जुना सुर्ला आहे, राजगड आहे, अशा या 6 ठिकाणी जे काही युद्ध झालेत इंग्रजांसोबत, 6ही युद्ध त्यांनी जिंकलेले होते. अजिबात ते हरले नाही. त्यांनी जे जंगम सेना तयार केली होती, जंगम म्हणजे संघटना सेना, संघटना एक प्रकारची, ती जंगम सेनेच्या माध्यमातून पूर्ण आदिवासी युवक वर्ग त्याचे सहभागी होते आणि ते धनुष्य चालवण्यामध्ये, दगडफेक करण्यामध्ये आणि त्या पद्धतीने त्यांनी जे युद्ध केलं इंग्रजांसोबत, इंग्रजांचे जे अधिकारी त्यांच्यामुळे फार परेशान होते आणि त्यांना त्यांच्यावरती विजय मिळवता आला नाही. त्यांना पकडतासुद्धा आणि जेवण करत असताना त्यांना घेराव घालून आणि इंग्रज लोकांनी त्यांना बंदी केलं आणि चंद्रपूरमध्ये 21 ऑक्टोबर 1858ला आता जे जेल आहे चंद्रपूरचं, त्या जेलमध्ये त्यांना फाशी देण्यात आली. आणि खाल्ला होता, जे लोक ताडवा हे विषारी असं फळ असते, ते जर जो माणूस पचवतो तो माणूस लवकर मरत नाही, त्याचा लवकर प्राण जात नाही. आणि म्हणून तेव्हा ज्याला फाशी दिल्यानंतर प्राण कायम होता. अशा वेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी विचारलं की आता प्राण का जात नाही, तर कोणते सांगितलं की यांनी ताडवा खाल्लेला आहे. इतके ते शूरवीर होते. पुढे त्यांना चुन्याच्या टाक्यामध्ये टाकलं, त्यांना गरम पाणी त्यात ओतलं आणि त्याच्यात त्याचा प्राण घेतला. अशा प्रकारचे अनंत हाल अपेष्टा आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातला हा महान योद्धा वीर बाबूराव शेडमाके यांनी आपण ह्याच्या लोकांनी पाहिलेलं आहे. आजही समाधी वार्डामध्ये त्यांचे सगळे नातेवाईक अर्थात त्यांच्या शेडमाके आडनावाचे अनेक कुटुंब आपल्याला आढळतात आणि ते सांगतात त्यांच्यामध्ये जाज्वल्य आहे, त्यांचं शौर्य आहे, हे आपल्या गावातल्या लोकांनी पाहिलेलं आहे. ही जी भूमी आहे, विशेषतः चंद्रपूरचा जे शहर आहे ते प्राचीन आहे, नागपूरपेक्षा प्राचीन चंद्रपूर शहर आहे. आणि म्हणून याचा गोंडराजांचा जो फार मोठा किल्ला, याचं राज्यवैभव याच्या लोकांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे इतक्या भागातले जे शूरवीर लोक जे होते, म्हणजे बाबूराव शेडमाकेच्या माध्यमातून पाहिलं आहे. राणी दुर्गावतीचा पण उल्लेख या ठिकाणी केला. राणी दुर्गावतीचा कार्यभार तर गडचिरोली जिल्ह्यापर्यंत होता, एवढी मोठी रणांगणा होऊन गेलेली आहे. आणि म्हणून याचं चित्र पुढे असं दिसलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा 1942च्या काळामध्ये ते जेव्हा चिमूरला आले होते, त्यांनी असा विचार केला की ज्या भागामध्ये वीर बाबूराव शेडमाकेसारखे योद्धे होऊन गेलेत, तर त्यांचे जे वारस किती पराक्रमी असतील. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या चिमूरला 16 ऑगस्ट 1942, 17 ऑगस्ट 1942, 18 ऑगस्ट 1942 3 दिवस त्यांच्यासमोर जी काही क्रांती गीतं सादर केली आणि लोकांना युद्ध उभं केलं. आणि आपल्याला असं पाहायला मिळालं की 3 दिवस हे चिमूर हे गाव संपूर्ण भारतामध्ये 1942च्या काळामध्ये स्वतंत्र झालं होतं. त्याचं कारण ते गीतं होते, झाड झडवले शस्त्र बनेंगे भक्त बनेंगे सेना, अब काय तो धूम मचाते आते हो नाथ हमारे, या प्रकारची जी गीतं होती, क्रांती गीतं होती, त्यांनी ज्यावेळी सादर केलेली होती. महाराजांनी हा विचार केला का हा चंद्रपूरचा जो प्रांत आहे, आदिवासींचा प्रांत आहे, मूल निवासींचा प्रांत आहे, ती ताकद या लोकांमध्ये आहे. त्यांना जागं करणं, संघटित करून त्यांनाच कामाला लावून स्वातंत्र्य मिळण्याचं काम त्यांनी केलं. सुभाषबाबू त्यावेळी बर्लिनला होते. सुभाषबाबू असे म्हणाले होते की आता स्वातंत्र्य दूर नाही. भारतामध्ये असा एक संत आहेत की ज्याने आपल्या क्रांती गीतांनी लोकांना जागवलं आणि एक गाव चिमूर भारतातलं स्वतंत्र केलेलं आहे. स्वातंत्र्यता जवळ आलेली आहे. घाबरू नका, सगळे मिळून राहा आणि संघटितपणे संघर्ष करा. हे जे आज आपण आपल्या पूर्वजांनी, विशेषतः शेतकरी, शेतमजूर, बहुजन लोकांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला मला प्रामुख्याने मी सुद्धा, माझं गाव जे केलरावाचं तालुका राजुऱ्यामध्ये, त्या गावातले 7 लोक मी जेव्हा माहिती घेतली, भाग हा झाला 15 ऑगस्ट 47 स्वातंत्र्य झाला आहे राजुऱ्याचा या भाग इकडे पूर्ण भारत. आणि राजुऱ्याच्या तिकडचा जो भाग आहे, नदीच्या तिकडचा, वर्धा नदीच्या तिकडचा भाग, तो झाला 17 सप्टेंबर 1948ला. 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य झालेलं आहे. निजाम स्टेट होतं, रजाकार होतं, तर रजाकाराच्या विरुद्ध भारतीय सैन्यासोबत माझ्याकडचे 7 लोक गेले होते, महेंद्रकर सर. आणि त्यांना मी असं म्हणालो, अरे तुमचे तर नावही कुठंच बांधले नाही. राजुऱ्याच्या तहसील ऑफिसमध्ये नावं तर भलतेच लोकांचे, काही व्यापाऱ्यांचे नाव आहेत. हो, खरी गोष्ट, हे जे खेड्यापाड्यात काम करणारे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, गरीब आदिवासी लोक आहेत, यांनी खऱ्या अर्थाने क्रांती लढा उभा केला. आणि जेव्हा ते स्वातंत्र्य मिळालं, मग स्वातंत्र्य सैनिक कोण आहे बा, तर हे जे शहरातले लोक जे होते ते आम्ही होतो. मग
त्यांनी नावं लिहून टाकली आणि सत्कार स्वीकारून टाकले, ताम्रपणे घेतली त्यांनी. आणि गरीब लोकांनी काही त्यांना माहितीही नाही ते काही ताम्रपण असते तर सगळ्या सोयी म्हटलं. सांगायचा अर्थ असा तर स्वातंत्र्यासाठी, या भूमीसाठी, या देशातले गरीब कष्टकरी बांधव हे शिवाजी महाराजांसोबत कोण कोण लोक होते, गरीब लोक, सह्याद्रीच्या कड्या कापडते गरीब लोक होते, त्याच्यासोबत झटले, आपलं प्राण अर्पण केलं, असं त्यांचा इतिहास आहे. आणि म्हणून अशा शूरवीरांचा, वीरांगणांचा आठवण डिपार्टमेंटने का होईना आम्हाला ती संधी उपलब्ध करून दिली. आम्हाला हे बरं वाटलं, खूप आठवण झाली. खरं म्हणजे हे आठवण खरं म्हणजे आजच्या पुढच्या पिढीला देणं गरजेचं आहे की तुम्ही घाबरू नका आणि जिद्दीने पुढे जा, जिद्दीने अभ्यास करा, चांगला पेपर द्या, चांगलं यश कमवा, चांगला व्यवसाय सुरू करा आणि आमच्या ऋषी अगस्त्याचं IITचं नाव पुढे आणा, असं आपण प्रेरणा देऊ शकतो. अशी कार्यक्रम होणं गरजेचं आहे. डिपार्टमेंटचं आदरणीय मंत्री महोदय लोढा साहेबांचं आणि आपल्या संस्थेचे प्राचार्य त्यांच्या सूचनेप्रमाणे हा कार्यक्रम सुरू आहे. आणि सर्वांनी ऐकून घेतला. सुपुत्र वीर बाबूराव शेडमाके त्यांनासुद्धा अभिवादन करतो. थोर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांनासुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा अभिवादन करून इथेच थांबतो. नमस्कार.